बाबा काय कुठं आलाय काय कसं? माझं गाव जळगाव कडेपठार तालुका बारामती जिल्हा पुणे. माझी सरपंच 1993 साली लागोपाठ तुम्हाला 10 वर्ष ग्रामपंचायतीमध्ये होतो. मी खरा दादांचा कार्यकर्ता. भाषण करताना तुम्हाला तो माझ्या हृदयामध्ये मी दादा ठेवला तर शर्टच फाटला त्या टायमाला. तुम्हाला लक्षात घ्या. प्रश्न असा आहे तुम्हाला तो सगळे जुने कार्यकर्ते आता मयत झालेत तुम्हाला तो, पण ते मला उठवायचे. दिवद्यास कुंभार सोप्याचे की त्या माणसाला उठवा तुम्हाला. कारण कसं आहे की दादाचं कर्तृत्व मी पाहिलेलं आहे. साहेबांची माझी ओळख नाही, सुप्रियाताईची माझी ओळख नाही तुम्हाला तो, पण दादा मला नावाने ओळखतात. पण हे दादामुळेच विकास झालाय तुम्हाला तो बारामतीचा. बाकीचा कोणामुळे झालेला नाही तुम्हाला. कुणी लोक काय म्हणली तरी काही नाही, हे दादानी केलेलं आहे तुम्हाला तो लक्षात घ्या. आणि दादा तळागाळातल्या माणसाला तुम्हाला तो विचारपूस करणारा माणूस आहे. माझ्या मुलाला पैसे भरायला नव्हतं डोनेशन, तर दादानी 25,000 रुपये भरले तुम्हाला तो. आणि अनेक पोरांना मी डोनेशन भरायला पैसे दिलं की लाख 2-2 लाख रुपये पगार घ्यायचा तो आज मी दिला तुम्हाला तो लक्षात घ्या. तालुक्यामध्ये तुम्हाला तो 62-65 विहिरी मी दिल्यात लोकांना तुम्हाला तो फुकट. हा दादाच्या माध्यमातून तुम्हाला ज्यांना पैसे नव्हतं भरायला ते लोकांना मी पैसे मिळवून दिले. काय 1993 साली मी सरपंच होतो, लागोपाठ 10 वर्षे. आणि आरक्षण नसताना मी एक मागासवर्गीय सरपंच तुम्हाला होतो. हा आणि प्रश्न असा आहे तुम्हाला तो की लक्षात घ्या, 1967 सालापासून तुम्हाला तू साथ दिली साहेबांना तुम्हाला तू जिरायत भागात. आम्ही दौंड मतदारसंघामध्ये होतो तुम्हाला तो. पिंजून काढायचो दौंड मतदारसंघ तुम्हाला. मी कार्यकर्ता बोलणारा एकच कार्यकर्ता होतो मी त्या जिरायत भागामध्ये तुम्हाला तो. माणसाच्या हृदयामध्ये शिरून मी मत कमावलेत तुम्हाला लक्षात घ्या. हे टरबुजन दुनियान अमुकन तमुकन हे भाषा नव्हती आमच्याकडे तुम्हाला लक्षात घ्या. आमच्याकडे भाषा मनमिळाव भाषा. माणसा मत का द्यायची दादांना हे तुम्हाला सांगतो. आम्ही लोकांना सांगतो तुम्हाला तो. आपलं भवितव्य पुढचं तेच आहे तुम्हाला तो लक्षात घ्या. आणि जर तुम्हाला तो ह्या घटना घडल्या नसत्या, दादा जर इकडे आले नसते, तर तुम्हाला तू आपल्या सीटाचं बारामतीचं तुम्हाला नाव संपुटात आलं असतं तुम्हाला तो लक्षात घ्या. म्हणून ही दादाच्या लक्षात आलं की आता मोदीशिवाय पर्याय नाही तुम्हाला लक्षात घ्या. मोदीशिवाय पर्याय नाही. पण मोदीशिवाय पर्याय नाही. महाभारत हितच घडलं, रामायण हितच घडलं. का घडलं ऐका. एक दलित माणसाला तुम्हाला तुम्ही दलित आहे मला वर्ण पाणी प्यावं लागायचं तुम्हाला तो, तर बाबासाहेबाचा अवतार झाला तुम्हाला तो. ही नीतीचा गुणधर्म आहे तुमचा आमचा नाही तुम्हाला तो. मग हे राम झाला राक्षस मारली, कृष्ण झाला राक्षस मारली तुम्हाला तो लक्षात घ्या. आणि जनतेला सुख दिले तुम्हाला तो. तर मोदी झाला ही राक्षस आहेत तुम्हाला तो सगळी काँग्रेस नामकन तुम्हाला तो. ह्यांना कोणी विचारणार होतं का? नव्हतं विचारणार. आता ईडी, अरे ईडी कशाच तुम्ही केलंच नाही, करूच नका. तुम्हाला केलं असलं तर भीती कशाला तुम्हाला तो. जर केलं असलं तर तुम्हाला भीतीचा उपयोग नाही तुम्हाला तो. ही मोदीच आहे तुम्हाला लहान. मोदी पर्याय तुम्हाला तो. मोदी शिवाय तुम्हाला आपल्याला कोणी नाही लक्षात घे. मोदी आहे म्हणून सगळं. अरे गरीबाला आम्हाला कुणी काय दिलं होतं? मोफत धान्य. किती वर्ष झालं खाताय तुम्ही? हा मोफत धान्य ही दादांनी ओळखलं तुम्हाला तो लक्षात घ्या. म्हणून दादा इकडे आलं. आणि दादांचा तुम्हाला तो दादाचेच आम्ही कार्यकर्ते लक्षात घ्या. कार्यकर्ते दादाचे पहिल्यापासून दादाचं काम करतोय तुम्हाला तो. हा आम्ही जिरायत भागातला कार्यकर्ता आहे तुम्हाला. अजून काय बोलू?